लहान मुलांना बऱ्याचदा भाजी चपाती किंवा मसाले भात देऊन खूप खायचासुद्धा त्यांना खूप कंटाळा येतो. तर ही 2 मिनिटात होणारी रेसिपी नक्की ट्राय करा. आपण खूप कमी तेलामध्ये ही रेसिपी बनवून तयार केली आहे. एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी सांगितली आहे. नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. जितकं शक्य होईल तितकं आपण हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. चला आता रेसिपी करूया. इथं 1 शिमला मिर्च घेतली आहे. शिमला मिर्च ना जास्त अशी नरम घेऊ नका, एकदम कडक असलेली ताजी फ्रेश घ्या. आता ही मिरची आपल्याला छान कापून घ्यायची आहे. जेवढं म्हणजे सगळं सेमच क्वांटिटीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. काही कमी जास्त घेऊ नका, म्हणजे छान होते आपली रेसिपी. चांगली शिमला मिर्च आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे. बारीक कापल्यामुळे काय होते, पटकन भाज्या आपल्या शिजतात आणि थोड्याशा जाडसर ठेवल्या ना तर मुलंसुद्धा खात नाहीत. म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला भाज्या बारीक कापून घ्यायच्या आहेत, म्हणजे मुलंसुद्धा आवडीनं खातील आणि भाज्या पटकन शिजल्या जातात. तर आता ही मिरची आपली शिमला मिर्च कापून झालेली आहे. आता कांदासुद्धा आपण छान बारीक कापून घेणार आहोत. एक मध्यम आकाराचा मी इथे कांदा घेतला आहे, ते सुद्धा आपल्याला बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. खरं सांगू ना, माझ्या मुलांना खूप जास्त आवडलं होतं ही रेसिपी. खरंच नक्की ट्राय करा, खूप मस्त झालं होतं. तर तुमचीही मुलं आवडीनं खातील. या पद्धतीने एकदा करून बघा. एकदम सोपी रेसिपी आहे, जास्त आपल्याला काही मसाले वगैरे लागत नाहीत. एकदम सोप्या पद्धतीने मी तर सांगितलं आहे. आता बघू शकता मस्त आपला कांदासुद्धा बारीक कापून झालेला आहे. आता त्याच्यासोबतच आपल्याला पनीर लागणार आहे. पनीरसुद्धा छान आपण बारीक बारीक कापून घेणार आहोत. एकदम जशा भाज्या कापल्यात ना तसंच आपल्याला पनीरसुद्धा कापायचं आहे. तर आता हे पनीरसुद्धा छान व्यवस्थित कापून झालेलं आहे, बघू शकता. आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता. तर आता आपण इथं मी आता तुम्हाला प्रमाण सांगते. अर्धी वाटी कांदा घेतला आहे, अर्धी वाटी शिमला मिर्च आणि अर्धी वाटी पनीर असं मेजरमेंट घेतलं आहे. आता कोथिंबीरसुद्धा आपण छान कापून घेतली आहे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. एक कमी तिखट आहे, एक जास्त तिखट आहे. जर तुम्हाला तुमचे मुलं जर जास्त तिखट खात नसतील तर कमी तिखटवाली मिरची तुम्ही वापरू शकता. आता हे छान आपल्याला व्यवस्थित सगळं कापून झालेलं आहे. एका वाटीमध्ये आपण हे सगळं काढून घेणार आहोत आणि थोड्या वेळासाठी आपल्याला हे मॅग्नेटसुद्धा करायचं आहे. आता इथं अर्धी वाटीच मी मका घेतला आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, मका सहज अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तर अर्धी वाटी आपल्याला मका किंवा कॉर्न घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये खलबत्यामध्ये 2 मिरच्या मी अदरकच्या वाटून घेतल्या होत्या. लाल मिरच्या, त्याला आपण चिली फ्लेक्स म्हणतो, ते चिली फ्लेक्स आपल्याला अर्धा चमचा याच्यामध्ये टाकायचं आहे. आता याच्यामध्येच आपण 1 चमचा दही टाकला आहे. जर तुम्हाला दही टाकायचं नसेल तर तुम्ही मेयोनीज 1 चमचा याच्यामध्ये टाकू शकता, पण आपल्याला हेल्दी बनवायचं आहे म्हणून इथे मी दहीचा वापर केला आहे. खरं सांगू ना, मेयोनीजमध्ये इतकं जास्त तेलाचं प्रमाण असते ना आणि ते खूपच अनहेल्दी मेयोनीज आहे. म्हणून कधी पण ना तुम्हाला जर मेयोनीजच्या ऐवजी दही वापरायचं कोणत्याही पदार्थामध्ये तर खूप छान होते ते पदार्थ आणि हेल्दी रेसिपी बनवून तयार होते. आपण हे मुलांसाठी करत आहे म्हणून मी मेयोनीजचा इथं वापर नाही केला. जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही 1 चमचा मेयोनीज वापरू शकता दह्याच्या ऐवजी. तर आता मी इथं आपण ते 10 मिनटासाठी मॅग्नेट करणार आहोत. जे आपण मिश्रण दही टाकून सगळं मिक्स केलं होतं ना, 10 मिनटासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे. आता इथं मी 2 ब्रेड घेतले आहेत. ब्रेड स्लाईस आपल्याला ताज्या फ्रेश घ्यायच्या आहेत. आता एका पॅनमध्ये आपल्याला थोडंसं तूप किंवा बटर टाकू शकता तुम्ही. मी इथं तूप टाकलं आहे. आता तुपामध्ये आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. आता हे दही टाकल्यामुळे याला थोडंसं पाणी सुटते आणि मीठ पण टाकलेलं आहे बरं, हे लक्षात ठेवा. आणि आता हे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने करायचं आहे, एकदम परफेक्ट रेसिपी होते. 15 ते 20 सेकंदासाठी आपल्याला फक्त झाकून ठेवायचं आहे. जर जास्त वेळ झाकून ठेवलं तर हे मिश्रण आपलं करपू शकते. आता याला बघू शकता मस्त असं पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एकदम आपल्याला बारीक गॅसवर हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे भाज्या पण आपल्या छान शिजल्या जातात. आणि आता बघू शकता दह्याचं पाणी पूर्ण आटलेलं आहे. तर जेवढं शक्य होईल तेवढं तेलाचा पण कमी वापर करायचा आहे. खूप तेल किंवा तुपाचा कमी वापर करायचा आहे, म्हणजे आपली रेसिपी खूप हेल्दी बनून तयार होते. आता ही भाजी आपली तयार आहे. तर आता हे पाव आपण स्लाईस पाव घेतलेले आहेत ना, ती आपल्याला फक्त एक साईड छान व्यवस्थित थोड्या तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे. तूप किंवा बटर वापरू शकता. आता हे छान व्यवस्थित भाजल्यावर एक साईड आपल्याला कच्चीच ठेवायची आहे. तर बघू शकता हे छान आपण एक साईड छान कुरकुरीत करून घेतलेली आहे. आता पुन्हा तव्याला थोडंसं तूप लावायचं किंवा बटर लावायचं आहे. आता जी कच्ची साईड आहे ना ती पॅनवर ठेवायची आहे आणि जी कुरकुरीत साईड आपण जी भाजून घेतली होती ना ती वर ठेवायची आहे. आता त्याच्यावर हे आपल्याला सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे.
तर हे मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जेवढं बसेल स्लाईस पावावर तेवढं आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. या पद्धतीनं बघू शकता. गॅस अजून मी चालू केलेला नाही आहे, गॅस बंद आहे. आता याच्यावर आपण चीज टाकून घेऊया. लहान मुलांच्या आवडीचं चीज आपण टाकून घेऊया. आता हे झाकून ठेवायचं आहे आणि गॅस चालू करायचा आहे. फक्त आपल्याला 1 मिनिट हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. चीज पण छान असं पसरलेलं आहे. आता याच्यावर आपण थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया आणि हे आपलं रेसिपी तयार आहे. तुम्ही ह्याला काय नाव देसाल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता बघू शकता एक साईड मस्त अशी कुरकुरीत झालेली आहे, जास्त करपली वगैरे नाही आहे. तर बघू शकता असंच तुम्हाला बनवायचं आहे. खूप मस्त झालं होतं. मी हे शब्दात नाही सांगू शकत. खरंच एकदा करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता हे आपण याचे 2 भाग करून घेऊया. मस्त कापून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला म्हणजे तुम्हाला जर टिफिनमध्ये पॅक करून द्यायचं असेल तर तुम्ही टिफिनमध्ये पॅक करून देऊ शकता. आपली रेसिपी तयार आहे. रेसिपीला काय नाव देसाल मला नक्की कमेंट करून सांगा. ओके बाय.